नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि विशेषतः शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुखचा निकाल लागलाय. बहुप्रतीक्षित जाहिरात होती, तिची ऍड येऊन कितीतरी वर्ष झालं निकाल म्हणजे एक्झामच होत नव्हती. आता एक्झाम पण झाली होती, आता निकालची वेटिंग होती ना आज निकाल लागलेला आहे. तो केंद्र प्रमुख मध्ये बरेचसे शिक्षक आमच्या बॅचला पण होते, आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण होते आणि वेगवेगळ्या माध्यमातून इग्नाइट अकॅडमीच्या मार्गदर्शन त्यांना फायदा पण झालाय. सो तुम्हाला जर फायदा झाला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा स्कोर सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये केंद्र प्रमुखच्या प्रोसेसमध्ये इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला जे शिकवलं, जे सांगितलं, जे एक्झामला पण आलं होतं त्याचा फायदा झाला का ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आपण बघूया की निकाल लागलाय कुठे आणि कसा बघायचा. चला मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो. कुठे बघायचा तुम्ही जर गुगलला गेला तर गुगलला तुम्हाला काय करायचं आहे, तिची वेबसाईट आहे MSC ची, ती MSC ची वेबसाईट तुम्हाला टाकायची बघा. MSC पुणे हे टाकायचं आहे. हे टाकलं की पहिलीच वेबसाईट त्यांची आहे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. यावरती क्लिक केलं की तुमची ही विंडो ओपन होते आणि यामध्ये त्यांनी दोन बघा, एक आहे समूह साधना केंद्र समन्वय केंद्र मराठी विभागीय स्पर्धा परीक्षा 2025, त्याच्या वरचं जो आहे तो निकाल बघा. इथे त्यांनी काय नाव दिलं, इथे निकाल नाव दिलं बघा. निकालावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण निकालावरती क्लिक केलं की तुमच्याकडे 4 विंडो ओपन होते बघा, 1 2 3 4. त्यापैकी पहिली विंडो म्हणजे काय, ते निकाल लावलेला आहे, लागलेला आहे त्या संदर्भातले बघा. हे त्यांनी सांगितलं की आम्ही आज निकाल लावलेला आहोत, 13 तारखेला निकाल लावत आहोत, कुठला वेबसाईट वगैरे दिलेलं आहे, सगळं दिलेलं बघा. बरोबर. आता यामध्ये त्यांनी काय काय मुद्दे सांगितले लक्षात घ्या. यामध्ये सांगितलं त्यांनी की सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधना केंद्र समन्वय केंद्र प्रमुख ही एक्झाम झाली होती. कधी 3 फेब्रुवारी 2026 आणि 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 3 सत्रामध्ये झाली होती. त्यामध्ये एकूण बघा 46,068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरलं होतं आणि ऍक्च्युअली एक्झामला 38,558 आले होते. 8,000पर्यंत शिक्षक किंवा ज्यांनी फॉर्म भरले ते आलेच नव्हते. मग 38,558 परीक्षार्थ्यांचा निकाल त्यांनी इथे घोषित केलेला आहे. सदर परीक्षेचा निकाल 13 तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही वेबसाईट तुमची असणार आहे. गुण यादी आहे, फक्त तुमचे सगळ्यांचे गुण त्यांनी दाखवले बघा. किती उमेदवारांचे, 38,558 उमेदवारांचे गुण यादी त्यांनी इथे शो केलेली आहे. त्यात त्यांनी अजून सांगितलं बघा काय, टीईटी सीडी या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची माहिती भरण्याची लिंक यथावकाश या वेबसाईटवरती देण्यात येईल. सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे. तरी संबंधित परीक्षार्थी उमेदवारांनी या संकेतस्थळात भेट द्यावे. आता तुम्हाला पुढे काय करायचंय त्यांनी ते सांगितलेलं आहे. काय, टीईटी किंवा सीडी या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश तुम्हाला पाठवण्यात येईल. माझा तुम्हाला ती माहिती पुढे भरायची आहे, ती लिंक पाठवली जाईल तेव्हा तुम्हाला भरायचं, आता भरायचं नाही. कारण इथे तुम्हाला माहिती असेल केंद्र प्रमुख होण्यासाठी तुम्हाला टीईटीची अट आहेच. पण काही उमेदवारांनी फॉर्म भरला होता आणि त्याच्यानंतर टीईटी दिली असेल आणि नंतर टीईटी पास झाला असेल तर त्याची माहिती पण तुम्हाला द्यायची आहे. त्याची लिंक ओपन झाली की मी तुम्हाला अपडेट देतो, काळजी करू नका. आता हे सांगितलं त्यांनी. त्यामध्ये जर तुम्ही परत वेबसाईटला गेलात तर वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल बघा, इथे खाली निकाल लागलेला. ही पहिली लिस्ट आहे बघा, ही पहिली लिस्ट आहे, तुम्ही चेक करू शकता. हे तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आहे, रोल नंबर आहे आणि तुमचं मार्क आहे. तुम्हाला हा नंबर माहिती असणं गरजेचं आहे, एक तर रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर. आता तुम्हाला सर एवढे 500 पेजेस आहे, 500 पेजेसमध्ये आम्ही कसं बघायचं, तर इथे तुम्ही कंट्रोल F जरी केलं ना, कंट्रोल F काय म्हटलं मी तुम्हाला, कंट्रोल आणि F दाबायचा, तुमचा रोल नंबर टाकायचा, डायरेक्ट तुमचा निकाल तुमच्या समोर येणार आहे. सो अशा ही पहिली लिस्ट आहे. याच्यात जर तुमचा रोल नंबर नसेल तर तुम्ही काय करू शकता, दुसरी लिस्ट ओपन करा बघा. ही 1 ही 2 नंबरची लिस्ट आहे, ही ओपन करा. यामध्ये पण तुम्ही याच पद्धतीने बघू शकता. इथे सुद्धा 500 पेजेस आहे. त्यानंतर तिसरी लिस्ट आहे बघा, 3 नंबर बघा, हा 3 नंबर आहे, ही ओपन करा. यामध्ये तुम्हाला 286 पेजेस आहे, लास्ट पेजेस बघा. हे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कंट्रोल F करून तुमचा निकाल सर्च करायचा आहे. तुमचा निकाल आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आता हा जो निकाल त्यांनी लावलेला आहे हा कसा आहे, हा कसा आहे, डिक्रीजिंग ऑर्डरने बघा. 98 मार्कवाले सगळ्यात शेवटी आहे. 98 सगळ्यात शेवटी कोण आहे, सगळ्यात कमी मार्क जे पडलेले आहेत ते किती आहेत आणि कुणाला आहेत ते आपण बघूया थोडक्यात. सगळ्यात कमी मार्क इथे दिसतात, सगळ्यात लास्टला 0 पण आहेत बघा, 0 पडलेले आहे. आणि सगळ्यात 0च्या वरती जर आपण गेलो तर किती मार्क दिसतात तुम्हाला, 2 2 3 7 14 0 पण पडलेले कॅन्डिडेट आहेत. आणि सगळ्यात हायेस्ट मार्क किती पडलेले आहे, सगळ्यात हायेस्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात. 171चा हायेस्ट आहे. किती, 171चा हा रोल नंबर बघा. 171ला 2 जण आहेत, 170 जवळपास 4-5 जण आहेत. असे डिक्रीजिंग ऑर्डरने दिलेले आहेत. मग आता तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या प्रवर्गानुसार इथे जागा भरल्या जाणार आहे, तुमच्या जिल्ह्यातल्या जागा. तो बघूया कोणाचा नंबर लागतो. तो अशी लिस्ट तुम्ही एकदा चेक करून घ्या. यात काही शंका असेल कमेंटमध्ये टाका आणि आवश्यक
कळवा, तुमचा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. बाकीच्या अपडेट मी तुम्हाला देत राहतो, जसं की इग्नाइट अकॅडमीच्या टीडच्या बॅचेस पण चालू झालेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना, शिक्षक मित्रांना आवश्यकता असेल नक्की जॉईन करा. सेपरेट बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. आणि ही तुम्हाला मी आता बोलतो वेबसाईट, ह्या वेबसाईट जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. काही अडचण असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून टीडच्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. सो आम्ही वाट बघतो तुमच्या निकालाची. तुमचे किती मार्क आले आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.